अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुकनिमित्त वंदिले श्री स्वामीराज. आता कळसाध्या 21वा. कृपा करुणी वंदवा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणी संपावा अवतार आता. ऐसा मना माझे येता, जठा देहे त्यागुणी. तत्वाता गेले स्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण. स्तोर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 पहर. चतुर्थ प्रहारचा अवसर, चिंत करुणी एकांत. निम्र झाले निजरूपी, षष्ठ चक्राते भेदून. ब्रह्मरथ छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदय मधुनी ते धवा, जवळ होते सेवेकरी. त्याचे दुःख झाले अंतरी, शुभ करीती नाना परी. तो वर्णिला न जाय, अक्कलकोटी जन समस्त. दुःख करुणी अक्रांत, तो वर्तता वर्णिला ग्रंथ. वाढीतले समुद्रास, असो स्वामीची अनंत लीला. जनास मार्ग दाविला, उदारिले जडमुठाला. तो महिमा कोणी वर्णी, कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालेस, तेथीच बालपण गेले. आता कोपरीस येणे केले, उपशिक्षित पद मिळाले. विद्यालयी सांप्र, वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम त्याचे शंकर शट, त्याचा स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्याची स्वामी चरणी भक्ती. भावार्थ पूजन करीती, दिवासा उपजिली चिंती. स्वामी चरित्र श्रवणासी, ते मजला सांगितले. मी स्वामी गुणवाईत गायले, हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अल्प. प्रथम अध्यायी मंगलचरण. कार्य सिद्धार्थ देवस्तवन. आधार स्वामी चरित्रास, कोण हेत कथन केले. श्री गुरु कर्दळी मनातून आले, स्वामी रूप प्रकटले. भूमीवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारायला भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, त्याची महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्ची, स्वामीचा करावा छळ. आले 2 संन्यासी खाला, तेच व्रत सकळ. चौथ्या माझी वर्णिले, मल्हाराच्या राजा बंडोयासी. त्याने न्यावा स्वामीसी, पाठविले कारभारासी. पाचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार. त्याची दाविला चमत्कार, त्याचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्याची स्वामी चरणीवरी, भक्ती जटली कोणी प्रकारी. तीत 7व्यात सांगितले, शंकर नामे एक ग्रस्त. होता ब्रह्मसमेत ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चून हा द्रव्य पत. त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेस, चिदंबर दीक्षिताची वृत्त. वर्णिले 10 अध्यायात, ते ऐकता पुनीत. स्रोत होते सत्तेची. 11व्या आणि 12वा, तैसा अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिली. भक्तिमार्ग निरूपण, सकलित केले वर्ण. तोच 4था अध्याय पूर्ण. 17 भाविक, बसपातीले सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे ग्रस्त. कैसे झाला स्वामी भक्त, 16 सतार यात निश्चित. वृत्त त्याचे वर्णिले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्याचे लागा भजन छंदू, तोच दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याची, वासुदेव फटक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त. वर्णिले 19व्यात, सारांश रूप सत्यपे. एक ग्रस्त निर्धान, त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची कथन वर्ण. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधीस्थ झाली. 21व्यात वर्णिले, ग्रंथपूजन कविवृत्त.
निवेदले. पूर्ण केला स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझी पिता, पार्वती माझी प्रतिवता, वंदुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलेस. स्वामीने दिला हा वर, जो भावे वाचील हे चरित्र त्याची आयुरोग्य अपार संपत्ती संती प्राप्त हो, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरणोवंती, मोक्षपद मिळो तया, अंगी सर्व विनोवसो, अभिमान तो नसो, सर्व विद्या सागर गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धी आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा गणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करून, आला घेऊन विष्णू कवी, आपुले कंठ तत्काल, घालुनी चरणी ठेवली भाल, सदोदित त्याची प्रतिपाल, करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृती कथा समत, सदा परसम भाविक भक्त, 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणोपमस्तु. शुभवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.